चाकू हल्ला करून जीवानीशी ठार मारून पळून जाणाऱ्या तरुणास मारवाडी फाटा येथून अटक. दिनांक 9 मे 2025 रोजीच्या रात्री 9 ते 9:30 वाजताच्या सुमारास पुसद शहर पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मुकरे चौक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामधील विद्याधन बुक डेपोच्या समोर सुमित सुरेश पवार व नितीन तुंडलायत याचेवर देव दिलीप शिरामे, दर्शन दिलीप शिरामे, तुकाराम बापूवाड येथील विधी संघर्षग्रस्त बालक, प्रेम दीपक हाके, चारुतोष राठोड सर्व राहणार पुसद यांनी मिळून फिर्यादी शुभम सुरेश पवार याचा भाऊ सुमित सुरेश पवार यास जीवानीशी ठार मारले व नितीन तुंडलायत यास ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून फिर्यादी शुभम पवार राहणार नवलबाबावाड पुसद याने दिलेल्या तक्रारी अन्वये पुसद शहर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 289/2025 कलम 103(1), 2, 109, 118(1), 115(2), 189(4), 119(3), 190 भारतीय न्याय संहिता सहकलम अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 चे कलम 3, 2 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेतील आरोपींना ताब्यात घेण्याबाबत वरिष्ठांचे आदेश आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद शहर व परिसरात कसून शोध घेत असताना त्यांना माहिती मिळाली की घटनेतील आरोपी दर्शन दिलीप शिरामे हा मारवाडी फाटा वाशिम रोड येथे थांबला असून तो वाशिम मार्गे पुणे येथे पलायन करणार आहे. अशी गोपनीय माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक टीमसह तात्काळ त्या ठिकाणी जाऊन फिल्डिंग लावून अतिशय शिताफीने ताब्यात घेऊन सदर खुनाच्या गुन्ह्यात तोच आरोपी असल्याचे खात्री करून त्यास पुढील कारवाईकरिता पोलीस स्टेशन पुसद शहर यांच्या ताब्यात दिले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप, हनुमंत गायकवाड, डीवायएसपी उमरखेड चार्ज पुसद, सतीश चौरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात एपीआय गजानन गजबारे, पीएसआय शरद लोहकरे, हेड कॉन्स्टेबल सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, तेजाब रणखाम, पोलीस कॉन्स्टेबल सुनील पंढागळे, चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिरामे, चालक पोलीस शिपाई राजेश जाधव, सर्व स्थानिक गुन्हे शाखा टीम तसेच पोलीस कॉन्स्टेबल जुनेद सय्यद, हेड कॉन्स्टेबल सुनील मदने, डीवायएसपी ऑफिस पुसद यांनी पार पाडली आहे.